अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि काळा बाजार रोखण्यासाठी आता खतांची खरेदी ऑनलाईन बुकिंगद्वारे करण्याचा निर्णय ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकरी वर्गाची डोकेदुखी ठरत आहे. एकतर पावसाचं आगमन लांबल्याने आसमानी संकट डोक्यावर, तर पाऊस पडताच पेरणी करायची तर खतासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची झाली असल्याने शेतात कामं करायची की ऑनलाईन खत मागणीसाठी ऑनलाईन सुविधा केंद्रांवर जायचं असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना तर मोबाईल ॲप किंवा शासकीय पोर्टलवर जाऊन आधी खतांचं बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांना दुकानातून खत मिळेल. वरवर सोपी वाटणारी ही प्रक्रिया ग्रामीण भागात मात्र डोकेदुखी ठरते आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक तांत्रिक व व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्यात. ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी इंटरनेटचा वेग अत्यंत संत आहे. अशावेळी ऑनलाईन बुकिंग करायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. बहुसंख्य शेतकरी वर्ग आजही स्मार्टफोन आणि ऑनलाईन प्रक्रियेबाबत अनभिज्ञ आहे. ॲप डाउनलोड करणे, OTP टाकणं या तांत्रिक गोष्टींमुळे सामान्य शेतकरी गोंधळून जात आहे. वेळेचा अपव्यय आणि भुर्दंड. ऑनलाईन बुकिंगसाठी शेतकऱ्यांना अनेकदा ऑनलाईन सुविधा केंद्र किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रांवर चक्रा माराव्या लागत आहे. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. टोप प्रतिनिधी मिलिंद कुशरे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.